काय तर दात बीत पडायचं ते. असली खतरनाक ट्रॅकिंग आणि असले जबरदस्त व्ह्यू हे सगळं आपल्याला बघा. कोणी कोणी तर आताच ओळखून ठेवलं असेल की बाबा हे ठिकाण कुठलं आहे. ज्यांना नाही आलं त्यांना मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार त्याचं काय तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. त्या पहिला आधी तुम्ही गुडघे इतक्या चिखलात चालू असणारी तांदळाची लागणी बघून घ्या. जवळ जाऊन बघायच्या ना दोनदा पडता वाचून म्हणून तिसऱ्यांदा काय ट्राय केलं ना हाय तसं दबक्या पावलाने माघारी आलो. हे छोटे छोटे स्पॉटवर एवढी गर्दी म्हणले आपल्या मेन ठिकाणी किती गर्दी असते याचा विचार करता करता हाताला आलेलं फळ तोडलं आणि मित्राला खायला दिलं. तू खा नको काय तर दात बीत पडायचं. त्या फळाबद्दल काडी मात्र ही माहिती नसल्यामुळे आम्ही कोणीच ते फळ खाल्लं नाही. डोंगराच्या ठिकाणी चहा प्यायची मजाच वेगळी आहे. त्यातल्या जर पाऊस पडत असेल मग तर विषय वेगळाच आहे. हे सगळं सोडून द्या पहिल्यांदा सांगा की कोणी काय पेटवलंय रे. लय दूर झाला दुःख येते. अच्छा दुःख याला म्हणतात वय माहितच नव्हतं. आकलीचा नाही पत्ता ना आलाय डोंगरावर आता. बरं ठीक आहे. ठिकाण आहे आपल्या पुण्यापासून एक 70-80 किलोमीटर लांब असलेला सावळा घाटाचं. भाई मी तर सजेस्ट करेन जाऊनच या. मस्त वातावरण आहे मस्त ट्रॅकिंग पण होऊन अर्धा एक तास राहिलेलं नेक्स्ट ब्लॉग मध्ये.